असं बघा आणि माझं एवढंच आहे त्याच्यात ते कुठं मी कुठे हिमालय मी कुठे डोंगर कसं होईल ते बरोबर नाही आहे. बट इट गिव्स मी इमेन्स स्ट्रेंथ टू अंडरस्टँड अ वुमन ऑफ दॅट काइंड who could dedicate so much for a cause. And like how I told you, Shivaji would not have been there, would not have been here, probably Lakshmi Bai would not have been there. Many women I feel would have lost the education. Many women. To do something in life, actually तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे. कोणतरी सांगायचं नको मला हे तुम्ही काय बोलता माझ्याबद्दल मी कुठेही ऐकतच नाही. ऍक्च्युली एक कानावर घेऊन अजून एक कानावर सोडून टाकते मी नव्हेच म्हणते मी केव्हा की माणसाचा एक स्वभाव असतं की आपल्याबद्दल मी जास्त विचार तर गर्व वाटतं. गर्व नको म्हणून मी कुठलाही करत नाही. एकदा मी सभेला गेले होते सगळं टाळी वाजवले मी पण वाजवले. माझी बहीण म्हणते ती मूर्ख आहे तुझ्याबद्दल ते टाळी वाजवले तू तुझ्याबद्दलच वाजवले. मी नॉर्मली ऐकतच नाही लोक माझ्याकडे काय बोलतात ते खरं काय खोटं आहे देव जाणे मी तेवढं विचार करतच नाही. परंतु मला एक माहीत आहे आमच्या जीवनाबद्दल आम्हीच विचार करायला पाहिजे की जीवनाचा उद्देश काय आहे. 60-40 साईड घ्यायचं साताऱ्यामध्ये असले तर पुण्याला म्हटलं तर 2 बेडरूम 3 बेडरूम नाहीतर 2 बेडरूमचे 2 घर. सिंगापूर मलेशियाला सुट्टीला जायचं मुलं भेटतात असते तर बाळपणाला जाऊन 6 महिने राहायचं. बद्री केदार चारोधाम करायचं अष्टविनायक करायचं. त्याच्या पलीकडे पण एक जीवन आहे ते आम्ही विचार करायला पाहिजे. फॉर दॅट यू डोंट रिक्वायर लॉट ऑफ मनी. ऍक्च्युली टू बी कंपॅशनेट यू डोंट रिक्वायर लॉट ऑफ मनी यू रिक्वायर दॅट माइंडसेट. त्याच्या पलीकडे पण एक जीवन आहे. There are people who are helpless. There are people who need our help. And it's our duty. It's our duty. We must help. कानडीमध्ये एक कीर्तन आहे पुरंदरदासाचे. आमचे पुरंदरदासाचे पुरंदरगडाचेच आहे. पूर्वी जमान्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक असं डिव्हिजन नव्हतं. मग त्यामुळे आमची संस्कृती उत्तर कर्नाटकाची संस्कृती ते महाराष्ट्रीयन संस्कृती आणि कानडी जीभ आहे. माझा मुलगा मला म्हणतो अम्मा तू एन्नार्य म्हटलं एन्नार्य म्हटलं तर काय नॉन रेसिडेंट महाराष्ट्रीयन. तो तुझं जीभ कानडी आहे परंतु तुझं वळण तुझं वे ऑफ थिंकिंग हे सगळं महाराष्ट्रीयन आहे. एक आहे ते सरळ जीवन बहुशा तुमच्याकडूनच मी शिकलेले आहे. तुमचे महान लोकांना बघा तुम्ही ज्योतिबा फुले आगरकर सावित्रीबाई रानडे आणि रमाबाई कोणाही तुम्ही बघा त्यांचे जीवन किती सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. ॲक्च्युली इन माय सोशल वर्क आय वर्क इन मेनी स्टेट्स बट आय कन्सिडर नंबर 1 in good quality of social work is Maharashtra. Very good quality. Not because I am here and you are giving me an award, not for that. But I have found out your way of living is extremely simple. You are very direct. And that is the one which probably I imbibed because I stay in Maharashtra and I have contact with Maharashtra on and off. I still remember Vasantana Patil was a minister for sugar industry or something in 1975-76 साली. आता बरेच वर्षापूर्वी त्यांना इंग्लिश येत नव्हतं आणि नारायण मूर्तींना मराठी येत नाही अजूनपर्यंत येत नाही त्याला कळतं बोलायला येत नाही. And he called Deccan Sugar Works. He was the chairman of a Deccan Sugar Works in Pune on Senapati Papat Road. So one day he called Mr. Murthy for an interview of course in his company. And Narayan Murthy, I was not yet married to Narayan Murthy. Narayan Murthy said he cannot speak Marathi, English, I can't speak Marathi. तू भाषी ट्रान्सलेटर म्हणून ये. मी गेले आणि मूर्तीला काहीतरी विचारले मी जरा ट्रान्सलेट करून सांगत होते तेव्हा सांगितल्यानंतर ते जॉब ऑफर केले आणि मला म्हटलं मुली तू कोण. मी आता लग्न ठरलंय मग ते आता कसं सांगायचं. मी म्हटलं त्यांची मैत्रिणी. नाही ते वासुदेव पाटील होतं गुड ओल्ड मॅन काय मैत्रिणीला नाही तुझा नवरा होईल तो होते हो. मुली हे दुधाला तू फोडू नको. तो हुशार आहे. नारायण मूर्ती कसं होतं तेव्हा 1,000 रुपये पगार होता तेव्हा जास्त नव्हता. ऍक्च्युली ते स्कूटर पण नव्हतं त्यांच्याकडे सायकलवर यायचे त्यांना पैसे कमी पडायचे आणि मी यायचे त्यांना सायकलवर उदाहरण असं तेव्हाही नारायण मूर्ती तरी तर नारायणच होते तेव्हा. आता नारायण मूर्तीला वसंतदादा पाटील
पाटील सांगितले, मुली हे मुलगा खूप हुशार आहे, त्याला चांगलं भविष्य आहे, तू ह्याला लग्न करायला पाहिजे, तुझंच ॲडव्हान्टेज आहे. आता दादा पाटील नाही आहे असते तर मी सांगत होते की दादा तुम्ही काय बोलले ते खरं आहे, मुलगा हुशार आहे, ॲडव्हान्टेज झालं काय नाही ते भगवान ते तसं नाही, दोघांना पण ॲडव्हान्टेज होतं. महाराजाचं लग्नामध्ये एकांत नसतं ना, दोन्ही मिळूनच एकच असतात ना. शिव आणि शक्ती मिळूनच एक, शिव वेगळं शक्ती वेगळं नाही, शिव वेगळं पार्वती वेगळं नाही, लक्ष्मी वेगळं नारायण वेगळं नाही, दोन्ही मिळूनच एक असतात व्यक्ती. सो वी हॅव pleasant memories of Maharashtra. Me and Mr. Murthy always enjoyed Maharashtra. आणि मी केव्हाही म्हणायचे मूर्तीला इन्फोसिस बेंगलोरला काढल्यानंतर की केव्हा तरी महाराष्ट्राचं ऋण मी मिटवायला पाहिजे. आम्हाला खूपच मदत झाली, आमच्या कंपनीने सुरू केले आणि केव्हा तरी काहीतरी करायला पाहिजे. आणि मूर्ती म्हणजे तू काय आता शिवाजी महाराजांचे आईसारखं तू पण सांगत आहे का मला हे गड पाहिजे तसं गड पाहिजे, निजामाचा वेगळा आणि मी ऑर्डर आहे म्हणजे जमलंय तर केव्हाही महाराष्ट्रामध्ये एक सेंटर करा आणि पुण्यामध्ये तरी आय वुड प्रिफर पुणे. अँड गव्हर्नमेंट वॉज व्हेरी काइंड. कदम साहेब सांगितले ते गेले आम्हाला 400 एकरे आणि वी स्टार्टेड पुणे विथ द हेल्प. यू नाव पुणे सेंटर इज डूइंग एक्स्ट्रीमली वेल, इज डूइंग व्हेरी वेल इन इन्फोसिस अदर ब्रांचेस. सो वी आर एव्हर ग्रेटफुल टू महाराष्ट्र. दे loved us, we loved Maharashtra. Though I belong to Karnataka, I am bilingual with both language. मी केव्हाही म्हणते मी कृष्णासारखं यशोदा आणि देवकी, मला देवकी पण पाहिजे, यशोदा पण पाहिजे, महाराष्ट्र पण पाहिजे आणि कर्नाटक पण पाहिजे. मला बरेच आनंद वाटतं की एवढं थोरला पुरस्कार मला दिले. मी खरं योग्य आहे काय नाही तेवढं, ते बाई 36 वयात एवढं काम केले, एवढं जबाबदारी घेतले आणि कुठल्याही भूक एनी ग्लोरी और एनी सुख चैन असं काही बघितलं नाही. तिथे त्या ठिकाणी मी तरी व्हेरी ऑर्डिनरी पर्सन आहे. अँड आय हॅव डन माय लेवल बेस्ट बिकॉज आय फेल्ट इट इज माय ड्युटी. परंतु मला ते आभारी आहे आणि मला भयंकर वजन वाटतं की एवढं मोठं वजन आहे माझ्यावर. लक्ष्मीबाईंचा पुरस्कार मला मिळाले, पुरस्कार सारखं मी वागायला पाहिजे आणि अजून जास्त काम करायला पाहिजे, अजून किती जण ते उरलेलं आयुष्य लोकांसाठी करायला पाहिजे. हे माझं केव्हाही असं आवड देते तर मला वाटतं. नाही तर हे नसले तर मी तेवढं आराम दाखवते तर नाही, मी करायलाच पाहिजे असं मला. आय गेट दॅट फीलिंग ऑफ कंपल्शन ऑफ वर्किंग मच मोर ऑर्डरली. I do agree over a period of time things have changed. I just want to give a small incident because I don't want to hold your time. In 1968, I joined engineering college. There was not a single girl in the university. कोणीही नव्हते. आमचे वडील डॉक्टर होते आणि ते मला विचारले की बेटा तू इंजिनिअरिंग करू नको, तू मेडिकल कर, तू छान बोलतीस, पेशंट बरोबर यू कॅन हॅव बेटर कॉन्व्हर्सेशन अँड यू विल बी अ व्हेरी गुड डॉक्टर. आई म्हटली तुझी मॅथमॅटिक्स खूप छान आहे, तू MSc मॅथमॅटिक्स कर. कॉलेजमध्ये लेक्चर झाले की मुलींना बरं असतं, लग्न करले की सुट्टी मिळतात, तुला बघायला होतात, मग तुझं रेसिग्नेशन नको. आई म्हटली. आजोबा इतिहासचे टीचर होते, ते म्हटले की नाही तुला इतिहास चांगलं येतं, तू इतिहासात PhD कोर्स कर, काहीतरी शोधून काढून. ते डेक्कन कॉलेजचे होते याचे आजोबा. डेक्कन कॉलेजला जाऊन तू PhD कर, त्याचे तसं होतं. आणि मी इंजिनिअरिंगच करते म्हणून हट्ट धरले. आमच्या प्रिन्सिपॉलला खूप राग आला. ते म्हटले मेरिट वर्कला मिळेल, परंतु कशाला एक मुलीला घ्यायचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, हे वेस्ट ऑफ स्पेस. आणि आम्ही टॉयलेट नाही आमच्याकडे, एकही टॉयलेट नाही आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींना, पण मुली येतच नाही. आणि ही मुलीला मी आता टॉयलेट बांधले तर 6 महिन्यात सोडून जाते. ते भविष्य सांगितले मला, तू 6 महिने टिकत नाही, मुलांचं राज्य आहे, तू टिकत नाही, तू वापस जायला पाहिजे, वेस्ट. आणि आमच्या वडिलांना सांगितले की नका टाकू जा. आमच्या आत्याबाईकडे होते, पुण्याला आहे आमच्या आत्याबाई होते तेव्हा. ती म्हटली माझ्या वडिलांना तुला डोकं नाही, मुलीला इंजिनिअरिंग पाठवली, स्थळ मिळत नाही उद्या आमच्या कम्युनिटीला कोणीही येते आपल्या मुलीला लग्न करत नाही, विचार कर तिच्या लग्नाला आणि ती परजाती करेल, मी लग्नाला येत नाही. त्यांना माहीत नव्हतं नारायणमूर्ती म्हणून एक माणूस आहे तिकडे म्हणून त्यांना माहीत नव्हतं. आत्याबाई म्हटली तिच्या लग्नाला मी येत नाही, बघ तू मुलीला इंजिनिअरिंगला पाठवले तर. आता सगळे लोक
आणि आमचे मठाचे स्वामीजी बोलवले, ते म्हटले आमचे कम्युनिटीमध्ये कोणीही केले नाही, असं का पाहिजे तुला अननेसेसरी, यू शुड गो ऑन दी राजपथ, डोंट गो ऑन आडव्या तिरव्या मार्गावर जाऊ नको. तसं इंजिनिअरिंग म्हटलं तर मुलींना आडव्या तिरवे मार्ग तसं होतं आमचं कन्सेप्ट. स्टील आय डिसाइडेड टू गो. आय टोल्ड माय फादर देर आर फ्यू थिंग्स इन लाईफ where one should not insist. One is choosing your career, second is choosing your husband. These are the two things. You should take everybody's opinion, but you have to do what your heart says. And I am going to do, and I did what my heart said. So I joined engineering. My principal मला सांगितले तर 3 कंडिशन आहे तुला. एक आहे तू आज 16 years old, actually if you are 1960, you have to wear a sari every day. You can't wear any other dress. Second thing, you should not go to canteen and eat. I don't like, because मुली मुलाला भेटले तर पडून जाईल, एक मुलगा एक मुलीला भेटले तर पडून जाईल, तर कन्सेप्ट. आणि तिसरे तू मुलांशी बोलायचं नाही. म्हटलं हो मी साडी नेसते आणि कॅन्टीनला जात नाही, परंतु मी त्याला सांगितलं नाही मी मुलाशी बोलते का, म्हटलं तरी युनिव्हर्सिटीमध्ये मी एकटीच होते, कोणाशी बोलायचं नाही. तर 4 वर्ष एकटी त्याचं मौन व्हायला होत नाही. आणि मुलं खूप त्रास द्यायचे मला की कागदीमध्ये काय काय तरी कमेंट करून पाठवायचे, ते आरोप करत होते, सगळं करायचं, मुलं करायचं असते. आणि टॉयलेट नव्हतं मला. मी दरवेळी 7 to 11 होत माय कॉलेज, मी 11 वाजता घरी जाऊन टॉयलेट यूज करायचे, 2 वाजता यूज करून 2 ते 5 कॉलेज. असं मी ट्रेनिंग केले की आय शुड यूज टॉयलेट ओनली थ्राइस अ डे व्हेन आय एम ॲट होम. It taught me a great lesson in real life. I must build more toilets to women because I have suffered. From Infosys Foundation, we built 13,000 toilets. Because the main reason that a toilet was not there. And when I stood first in the college, everybody changed their opinion. What I want to tell you is, whenever you do, काय तुम्ही नवीन करायचं असेल तर लोक काहीही म्हणेल का म्हणतात, सगळे म्हणतात. लोक म्हणायचे तुझ्या लग्नाला मी येत नाही, सगळे येतात, सगळे आले येतात, हळदी कुंकू तर पण येतात. लोक म्हणतात म्हणून. आणि इफ युअर ध्येय इज करेक्ट, इफ युअर एम इज करेक्ट, यू शुड नॉट वरी अबाउट दॅट. इफ इट इज रॉंग, यू शुड वरी. आता मी चोरी करते, लोक म्हणतात चुकत आहे, मी विद्याभ्यास घेते आणि त्याच्यामुळे मी काहीतरी करते, आणि दॅट गिव्स मी अ कॉन्फिडन्स इन लाईफ. बिकॉज एनी अमाऊंट ऑफ मनी कोणालाही कॉन्फिडन्स देत नाही, पैशावर कोणाला कॉन्फिडन्स येत नाही. ब्युटीवर येईल लहान 1 तास 3-4 वर्ष 10 वर्ष. खरंच कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स ऑफ द माइंड. आय कॅन डू थिंग्स विच आर राईट, even though I fail, I can do it again in a right way. So what, I have lost the battle, but I will win the war. केव्हाही ते मनात असायला पाहिजे की I will have confidence in me, and that is really a beauty. Not your hair, not your sari, not your flowers. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं सालंकृतामुद्धजा. It says not what you wear, a great flower or kirita or the necklace or the sari, nothing gives you confidence. Vagbhushanam bhushanam. A correct word at the correct time gives you the correct beauty. The beauty lies in confidence. And this confidence comes from such charisma and correct way of thinking, correct way of living. If you are doing the wrong things, you will never get confidence. You are always worried, somebody is doing this, somebody is right about me. I always tell, I don't lie, I don't tell me खोटं सांगत नाही. का म्हटले तर मला मेमरी पॉवर तेवढं नाही की लास्ट टाइम मी काय खोटं सांगितलं ते लपून ठेवायला. सत्य सांगितलं सत्याला एकच आहे, ते सत्य. खोटं सांगितलं लास्ट टाइम काय खोटं होतं, ह्यावेळी काय खोटं सांगू, कशाला एवढं. सत्य सांगितलं आराम आहे. इन लाईफ यू शुड लीड अ सिंपल लाईफ, सच्चारित्र आणि लोकांना मदत करायचं, कंपॅशनेट लाईफ. And automatically you get sleep and you will have a good fresh mind all the time. That's what I have heard, what I have learned, what I practice. I am really grateful to Sahakari Sangh giving me such a great honor with so much affection in a place like Satara.
and I will try to emulate, follow little bit of Sanmani Lakshmi Bai Patil's life. I just want to make a small announcement. You are giving 2.5 lakhs rupees. I would like to add another 7.5 lakhs, make 10 lakhs. I would like to donate to an orphanage in Satara. The money which you are given is not mine, it's your money. It's your affection that is very important to me. So let me do a little bit of work and we give the money to particularly use it for a girl child, because in our society it's hard for a girl child to be an orphan than a boy. And later I will talk to Mr. Patilji and you can do the best of it. Best thing for that money. It is not a great sum, but in order to honor Madam Lakshmi Bai, I thought I should do a little bit for that. Thank you very much for this. संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय प्राचार्य डॉक्टर डी पाटील सर या ठिकाणी आले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विनंतीचा मान ठेवला आणि गेल्या अनेक पिढ्यांच्या श्रद्धा भावना या पुरस्कारामध्ये गुंतलेल्या आहेत. हा पुरस्कार स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं. बसून राहा. हा अतिशय निष्ठेचा असा पुरस्कार त्यांनी मनापासून स्वीकारला. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने, रयत परिवाराच्या वतीने मॅडम आम्ही आपले केवळ आभारी नाही, आपल्याप्रती कृतज्ञ आहोत. आपल्याला विद्यार्थी शिक्षकांप्रती असणारं प्रेम आणि भारतातल्या सर्वात जास्त अर्निंग असलेल्या लेखिका त्या कोण असतील तर त्या सुधा मूर्ती आहेत. आणि तरी सुद्धा आज आपल्याला त्यांच्याबद्दल आणि त्याच्याकडून एवढा मोठा विनय पाहायला मिळाला, शिकायला मिळाला, एवढी अलग बघायला मिळाली. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना जे शब्द व्यक्त केले त्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीयेत. मूर्ती मॅडम, आम्ही आपल्याप्रती कृतज्ञ आहोत. या अतिशय महत्त्वाच्या मोठ्या सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, या राज्याचं नेतृत्व आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांनी आज हे अध्यक्षपद स्वीकारलं, भूषवलं आणि आपल्या सर्वांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आदरणीय कदम साहेबांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रसंगी हा पुरस्कार चयन करण्यासाठी, हा पुरस्कार कोणाला द्यायचं यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलने एकमताने आदरणीय मूर्ती मॅडमची निवड केली. यामध्ये आदरणीय चेअरमन साहेब, आदरणीय डी पाटील साहेब, आदरणीय कदम साहेब आणि सर्व तमाम मॅनेजिंग काउन्सिल असेल आणि हे सिलेक्शन केल्याबद्दल संपूर्ण जनरल बॉडी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आणि संपूर्ण रयत परिवाराला अथांग असा आनंद झाला. या सर्वांच्या प्रती मी या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रसंगी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, आदरणीय डी पाटील साहेब हे उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ दिला. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय सन्माननीय ठाकूर साहेब, सन्माननीय आवळी साहेब आणि माझ्यासमोर जनरल बॉडीचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, रयतेवर प्रेम करणारे अनेक नागरिक, प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, सहयोगी सदस्य, सपोर्ट स्टाफ आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले या सर्व उपस्थित मान्यवरांना पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. मॅडम येणार